नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया सर्वांना सांगते की मधुभाऊंनी विलासला गोळी घातली. अर्जुन विचारतो की जेव्हा गोळी घातली तेव्हा मधुभाऊ आणि विलास दोघेही उभे होते का? तेव्हा प्रिया हो असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, किती कन्फ्यूज करते, एका स्टेटमेंटवरती कायम राहा ना. मागच्या वेळेस तू सांगितलं होतंस की मधुभाऊंनी विलासला खुर्चीत बसवलं आणि मग गोळी घातली. प्रिया घाबरतच म्हणते की बसले असतील कदाचित. अर्जुन चिडूनच म्हणतो की बसले असतील कदाचित. एका माणसाचा तुझ्यासमोर खून झाला आणि तू हे असे अंदाज सांगतेस का? प्रिया रागातच म्हणते की बसले असतील, उभे असतील, 1-2 वर्ष झालीत त्याला, काय फरक पडतो त्याने आता? सायकोलॉजिस्ट तिच्याकडे पाहतच असतो. त्यावेळेस रविराज म्हणतो की फरक पडतो तन्वी, मागच्या वेळेस तू वेगळं सांगितलं आणि आत्ता वेगळं सांगतेस, हे कसं चालेल? सायली म्हणते, प्रिया खून काय आपण रोज पाहत नाही, तू एकदाच बघितलास आणि त्यावेळेसची प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवतोच. अर्जुन म्हणतो, ओके रिलॅक्स हो, जरा शांत हो आणि पुन्हा जरा आठवून सांग. तेव्हा प्रिया घाबरलेली असते. ती म्हणते की मला थोडं पाणी मिळेल का? चैतन्य म्हणतो, हो पाणी तुझ्यासाठी रेडीच ठेवलं आहे, ज्यूस, लस्सी, सोडा, वाळ्याचं सरबत. प्रिया रागातच म्हणते की फक्त पाणी पाहिजे होतं मला, ते मला थोडंसं श्वास घ्यायला त्रास होतो आहे ना आणि डोकंही जड पडले. तेव्हा अर्जुन आणि तो सायकोलॉजिस्ट एकमेकांकडे पाहतात. रविराज विचारतो की आता बरं वाटतंय ना? तेव्हा प्रिया त्रास झाल्याचं नाटक करू लागते. बाबा डोकं थोडंसं जड पडलं आहे आणि माझा मेंदू आहे ना, ते मागचं सगळं विसरण्याचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणतो, नेमकी तुझा मेंदू काय करण्याचा प्रयत्न करतोय ना, हे आलं आता आमच्या लक्षात आणि हेच बघण्यासाठी तर आज आपण एक्सपर्टला बोलवले. ती घाबरतच पुन्हा पाणी पिते. अर्जुन म्हणतो की तुझं पाणी पिऊन झालं असेल तर आता माझ्या प्रश्नांची मला उत्तर दे. मधुभाऊंचा जोर कमी पडला की त्यांनी धक्का दिला होता? मधुभाऊ विलासवरती भारी पडले की विलास मधुभाऊंवरती भारी पडला? मधुभाऊंनी विलासला खुर्चीवर बसून गोळी झाडली का उभ्या उभ्या गोळी झाडली? तो ओरडूनच म्हणतो की मागच्या वेळेस स्टेटमेंटमध्ये तू काय बोलली होतीस हे नीट आठव आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर दे. प्रिया रागातच उठते आणि ही कसली परीक्षा घेतली जाते माझी, मी कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो की तू बांधील आहेस, ही चौकशी कोर्टाच्या आदेशानुसार होतीये. सायकोलॉजिस्ट म्हणतो, तुम्ही कॉपरेट का करत नाही आहात? अर्जुन तिच्याकडे संशयाने पाहत असतो. रविराज म्हणतो की मी आधीच सांगितले की माझ्या मुलीची मनस्थिती जरा ठीक नाही आहे. तेव्हा प्रिया नाटकी करू लागते की मला जरा श्वास घ्यायला त्रास होतोय, मी कॉपरेट करते. अर्जुनला म्हणते, आज जर मला काही झालं ना तर याला तूच जबाबदार असशील आणि श्वास घेता येत नाही आहे असं नाटक करू लागते. तेव्हा शंतनू म्हणतो की ठीक आहे, मला आज यापेक्षा जास्त काही ऑब्झर्व करायचं नाही आहे. प्रियाच्या आता मनासारखं होतं आणि रविराज म्हणतो की तुला बरं वाटलं की आपण इथून निघून जाऊयात. आता इकडे कल्पना फार चिडलेली असते. प्रताप म्हणतो, तुला इतकं चिडायला काय झालं आहे? कल्पना म्हणते की तुम्ही नेहमी अर्जुन सायलीला पाठीशी घालता आणि तन्वीला वाटेल तसं बोलत असता. प्रताप म्हणतो, मी फक्त वाट टाळायचा प्रयत्न करतोय. तू अर्जुन सायलीच्या रागापोटी तू कशी अनरिजनेबल वागतेस तुला लक्षात तरी येते का? आणि ती सायली सर्वजण आनंदात राहावे म्हणून किती धडपड करते ते तुला दिसत नाही का? आणि असं असताना आपण हा कडवटपणा कधीपर्यंत बाळगायचा आहे? कल्पना म्हणते की म्हणजे मी कडवट वागते का? तेव्हा प्रताप म्हणतो की अगं तू मुद्दाम नसन वागत, पण होते तर तेच ना. अर्जुन आपला शत्रू नाही आहे, मग जी मुलगी त्याला आनंदात ठेवते ती आपली शत्रू कशी काय असेल? असा जर राग आपण मनात ठेवला तर आपण एका छताखाली एकत्र कसं काय राहणार? कल्पना म्हणते, ते मला काही माहीत नाही, पण ती मुलगी समोर आली की माझ्या डोक्यामध्ये तिडीक जाते आणि मला फक्त एवढंच आठवतं की तिने माझा विश्वासघात कसा केला होता. आता इकडे रविराज म्हणतो की प्रोसिजर झाली असेल तर मला इथं क्षणभरसुद्धा थांबायचं नाही आहे. अर्जुन म्हणतो, सरांनी आधीच सांगितलं आहे की प्रोसिजर संपलेली आहे. मी तन्वीला थँक्स म्हणणार नाही, पण तुला नक्की थँक्स म्हणेल. तन्वीचं लॉयर म्हणून तू खूप कोऑपरेट केलंस, थँक्स. आता रविराज तन्वीला घेऊन तिथून निघून जातो. सायली अर्जुन आता रिपोर्टबद्दल विचारतात. तेव्हा तो सायकोलॉजिस्ट सांगतो की केस जर कॉम्प्लिकेटेड असते तर आम्ही रिपोर्ट जरा होल्ड करतो, पण आजची केस अतिशय माझ्यासाठी स्ट्रेट फॉरवर्ड होती. चैतन्य म्हणतो, म्हणजे तुमचा रिपोर्ट रेडी आहे का? तेव्हा तो सायकोलॉजिस्ट म्हणतो की हो, याची एक कॉपी आहे, ती हवं तर ठेवा तुमच्याकडे, पण मूळ प्रत तुम्हाला कुरिअरनेच मिळेल. ती कॉपी देऊन सायकोलॉजिस्ट तिथून निघून जातो. चैतन्य म्हणतो की अर्जुन काय कन्फ्यूज केलंस तू त्या तन्वीला? सायली म्हणते, हो ना, तिला काय बोलावं काही कळतच नव्हतं आणि असंही खोटारड्या माणसांचं आणखी काय होणार आहे म्हणा. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ जितकी कॉन्फिडंट होते तितकीच तन्वी कन्फ्यूज होती. जे तिनं बघितलं म्हणतीये ते तिने काहीच पाहिलं नाही आहे, फक्त स्टोरी क्रिएट केली. सायली म्हणते, आता देवाचं नाव घ्या आणि रिपोर्ट उघडून बघा त्यात काय लिहिलं आहे. अर्जुन तो रिपोर्ट वाचतो जो इंग्लिशमध्ये असतो. सायली म्हणते, पण मला काहीच नाही कळलं,
तेव्हा चैतन्य म्हणतो मी एक्सप्लेन करून सांगतो. चैतन्य सांगतो की हा रिपोर्ट असं सांगतोय की तन्वीमध्ये अपराधी भावना आहे. ती तिचे स्टेटमेंट खोडून काढते आणि तिचा तिच्या भावनांवरती ताबा नाही. यामुळे एक बौद्धिक विसंगती जाणवते आणि ही लक्षणं फक्त अशाच माणसामध्ये आढळतात जो माणूस सत्य लपवण्याचा प्रयत्न करतो. सायलीला खूप आनंद होतो. म्हणजे यामध्ये जवळजवळ हेच लिहिलंय की प्रिया खोटं बोलतीये. इकडे महिपत दामिनीकडे येतो आणि अर्जुनने उद्याच कोर्टामध्ये बोलवलंय असं सांगतो. दामिनी म्हणते की अर्जुनने सायकोलॉजिस्ट समोर जी चौकशी केली प्रियाची त्यामध्ये त्याला नक्की काहीतरी सापडलं. त्याशिवाय तो उद्याची तारीख मागून घेणार नाही. महिपत म्हणतो त्या प्रियाने तिथे जाऊन काही माती तर खाल्ली नसेल ना. असं असेल ना तर तिचं टाळकंच फोडतो तिथे जाऊन मी. दामिनी रागातच म्हणते की सतत तुम्ही मारामारीच्या गोष्टी का करतात? हे वकिलाचं ऑफिस आहे, गुंडांचा अड्डा आहे का? अर्जुनला जे काही रिपोर्टमध्ये कळालंय तो कॉन्फिडन्शियलच ठेवणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही कळेल ते प्रियाकडूनच कळेल. सायकोलॉजिस्टची ती काय बोलली आहे हे कळल्यानंतरच आपल्याला उद्याची तयारी करता येईल. तिला फोन लावा जरा. महिपत फोन लावून स्पीकरवर ठेवतो. आता इकडे प्रिया खूप टेन्शनमध्ये असते. तिला सतत अर्जुनचे प्रश्न आठवत असतात. ती स्वतःशीच म्हणते काय बोलायचं ठरवलं होतं आणि मी काय बोलले? आता मी एवढी माती खाल्ली आहे का की अर्जुनने लगेच उद्याचीच तारीख कोर्टामध्ये घेतली आहे. आणि ही गोष्ट जर महिपतला कळली तर तितक्यात महिपतचा फोन येतो. त्याचा फोन पाहून ती खूपच घाबरते आणि नाही मी घेणार नाही त्याचा फोन. नाही पण महिपतचा काही भरोसा नाही, तो डायरेक्ट घरी यायचा. ती घाबरतच फोन उचलते. महिपत म्हणतो काय डॉक्टरीनबाई चौकशीमध्ये माती खाल्ली, चिखल खाल्ला का डायरेक्ट शेणच खाल्लं? प्रिया घाबरतच म्हणते की नाही तुम्ही असं का बोलताय? तेव्हा दामिनी म्हणते प्रिया तू कोर्टामध्ये जी साक्ष दिली आहेस तीच साक्ष तू सायकोलॉजिस्ट समोर सुद्धा दिली ना? नाही म्हणजे खोटं बोलण्यामध्ये तू एक्सपर्ट आहेस पण सायकोलॉजिस्ट समोर हे सतत लपवणं अवघड आहे आणि त्यातूनही पकडणं न जाणं हे अशक्य आहे. नीट सांगा पकडली गेली नाही आहेस ना? तेव्हा प्रिया घाबरतच म्हणते की नाही. महिपत रागातच म्हणतो मग त्या सुभेदारने लगेच उद्या कोर्टात हजर राहा असं का सांगितलं? तो सायकोलॉजिस्ट माझ्याकडे किती रोखून बघत होता आणि सारख्या नोट्स काढत होता तरीसुद्धा मी पॅनिक झाले नाही. महिपत म्हणतो बरं आणि ही जर थाप निघाली तर माझ्या बंदुकीतल्या पहिल्या गोळीवरती तुझंच नाव असेल. प्रिया म्हणते अहो मी खरंच खरं सांगते तुम्हाला. तेव्हा दामिनी दोघांनाही शांत बसायला सांगते. उद्या काही केलं तरी कोर्टामध्ये ॲपियर राहावंच लागणार आहे. त्यामुळे उद्या काय करायचं कोर्टामध्ये याच्यावरती फोकस करा. आता महिपत फोन ठेवतो आणि दामिनीला म्हणतो तुम्ही सारखं सारखं मला असं शांत बसायला सांगू नका ना. मला तर असं झालं होतं की कधी या फोनमधून आत शिरून तिचा गळा दाबावा. दामिनी म्हणते की हे बरं आहे तुमचं, म्हणजे आपल्याच आय विटनेसला आपणच धमकवायचं आणि वर तिच्याकडून अपेक्षा ठेवायची की तिने आपल्या बाजूने साक्ष दिली पाहिजे. महिपत म्हणतो तिची हिंमत तरी आहे का माझ्या विरोधामध्ये जायची? दामिनी म्हणते तरीसुद्धा तिच्याशी नीटच वागायला पाहिजे शिकरे. उद्या घाबरून जर काही वेगळीच बोलली तर किती महागात पडेल आपल्याला कळते का? उद्या कोर्टामध्ये अर्जुन आपल्याला मोठा काहीतरी धक्का देणार आहे. इकडे अर्जुन आणि सायली रिपोर्ट त्यांच्या मनासारखा आला म्हणून खूप खुश असतात. दोघेही एकमेकांसोबत डान्स करतात. सायली म्हणते प्रियाचा खोटेपणा उघड व्हावा यासाठी आपण किती मेहनत केली आणि आता तो दिवस खरंच जवळ आला आहे. अर्जुनही म्हणतो की इतर केसेसपेक्षा ही केस जरा वेगळी आहे. यामध्ये दामिनी देशमुख माझ्यासमोर आहे आणि एकदा तिला जेव्हा मी कोर्टामध्ये हरवेल ना तेव्हा तिचा चेहरा मला बघायचा आहे. सायली म्हणते तुम्ही तर न्याय आणि सत्यासाठी लढताना मग एक व्यक्ती त्याच्यापेक्षा मोठी झाली का? तेव्हा अर्जुन सांगतो की दामिनीसारखे वकील या प्रोफेशनला लागलेला डाग आहे. पैशासाठी ते वाटेल ते साक्षीदार उभे करतात आणि वाटेल ते ठरायला जातात. मला दामिनीला हरवून हे दाखवून द्यायचं आहे की नेहमीच सत्यच जिंकतं आणि तुम्ही काळजी करू नका तुमचा नवरा नेहमी सत्य आणि न्यायासाठीच लढत राहणार आहे. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मधुभाऊंना किडनॅप केल्यानंतर 3 ते 4 दिवस त्यांनी पोलीस स्टेशनला हजेरी केली नाही. ही गोष्ट दामिनीच्या लक्षात येते. तेव्हा ती महिपतला म्हणते की आपण अर्जुनशी डील करायचं की मधुभाऊंनी हजेरी मिस केली तरीसुद्धा मी त्यांचा जामीन रद्द करणार नाही. त्या बदल्यात अर्जुनने आपल्याला प्रियाचा सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट द्यायचा. तेव्हा दामिनी अर्जुनला कॉल करते. मी तुला डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केला आहे. कोर्टातलं सगळं तिकडेच विसरून या आणि हो येताना तुझ्या बायकोला पण घेऊन ये. आता अर्जुनला शंका येते की दामिनी सहजच डिनरसाठी बोलवणार नाही. तर मित्रांनो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.